ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलुद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याला बऱ्याच वेळेस वेगवेगळे इकडे तिकडे बाह्य वगैरे गोष्टी पाहिल्यानंतर बदल करण्याची सवय असते. आणि आजकाल खूप प्रमाण वाढले. त्यामुळे आपण दुःखी, अस्थिर, असमाधानी होत आहोत. मग त्यात नेमकं काय होतंय ते पाहूया. आपल्याला जी बदलण्याची सवय ना, आणि असणाऱ्या गोष्टीकडून खूप काही अपेक्षा करण्याची सवय, या सवयीमुळे आपण दुःख भोगत आहोत, दुःखी होतो, निराशवादी होतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे असा एक नेम असतो. पूर्वी कसं होतं की एकदा समजा गुरु केला अथवा देव, एखाद्या देवावर श्रद्धा ठेवली, ती मरेपर्यंत माणूस श्रद्धा ठेवायचं. हे धरसोडपणा हा प्रकार काही नव्हता. कुणी 100 श्रद्धा ठेवेल, कुणी हनुमानजीवर श्रद्धा ठेवेल, कुणी कुठल्याही देवावर, देवीवर, देवतावर, पण ते कायम स्वरूपी असायचे. कायमचं मरेपर्यंत तो माणूस सहज म्हणायचे, ह्या पांडुरंगाचा भक्त आहे, हा शिवभक्त आहे, हा मारुतीचा भक्त आहे. असं एक त्याला लेबल लावलं जायचं, शिक्का मारला जायचं थोडक्यात. पण आजकाल तसं राहिलं नाही. सतत आपण देव बदलत असतो. आणि देव बदलल्यामुळे काय होतं की देवालाही कळत नाही ह्याला काय द्यायचं काय. देवाला पण राग येतो. म्हणजे तुमचं मन ही एका देवावर, एका देवतेवर स्थिर नाही. त्यामुळे तुमचं काम पण होत नाही. देवावर झालं तसंच गुरुच्या बाबतीत सुद्धा हेच गोष्ट आहे. तुम्ही सतत गुरु बदलत राहताय. आम्ही गुरु केलता हो, पण ती काय बरोबर नाही वाटला म्हणून आता बदलायला लागलो होतो आम्ही. आम्हाला तुमच्याकडून करायची, दीक्षा घ्यायची. मग म्हणजे तुमचं काय नेमकं काम होतं ते तुमचा गुरु करू शकला नाही. हे बदलणं सुद्धा चुकीची गोष्ट आहे. परत हे जे महाराज लोक असतात ना, समजा बघणारे वगैरे, हे बदलणं सुद्धा चुकीची गोष्ट आहे. सतत बदलत राहायचं, याच्याकडे जायचं, त्याच्याकडे जायचं. हा महाराज लय चांगला आहे, ते लय बघतोय, ते काय करतं, ते जाणते नेणते बघणं सुद्धा, वेगवेगळे जाणते नेणते याच्याकडे त्याच्याकडे जाणं सुद्धा चुकीची गोष्ट आहे. हा जो बदल करण्याचा प्रकार आहे ना तुमच्या मधला, हेच तुम्हाला अपयश आणतं. हे झालं देव, गुरु, महाराज, जाणते नेणते, जाणतेनी वगैरे, ही जी प्रकार आहे, हे बदलाबदली करणं. आणि त्याच्याबरोबरच पती बदलणं आणि पत्नी बदलणं. तुम्ही म्हणता हे काय बोलताय तुम्ही? हो, आजकाल ते पण फॅशन आली. आता पतीचं आणि त्याचं पटानं गेलं की लगेच दुसरा, अगर हिचं पटानं गेलं की लगेच दुसरी. हा पण प्रकार होत आहे. हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे. मी बोलणार नाही या गोष्टीवर सर्वच. परत आपण फॅमिली डॉक्टर, हा ठीक आहे, तुम्हाला मोठा कुठला आजार असेल, काही स्पेशलिस्ट असेल, ते तिथं ठीक आहे. पण फॅमिली डॉक्टर सुद्धा बदलणं चुकीची गोष्ट होते. कारण तुमचे काही किरकोळ आजार असतात, तुम्हाला काही विकार असतात, काही जन्मताच ते विकार त्या डॉक्टरला माहीत असतात.
त्याच्यावर नेमकं कुठलं औषध द्यायची, कुठली गोळी द्यायची, कुठलं इंजेक्शन द्यायचं हे त्याला माहीत झालेलं असतं तुमच्या सर्व गोष्टीविषयी. आणि ते माहीत झाले असल्यामुळे तो पटकीने तुम्हाला काय प्रॉब्लेम आला की लगेच देऊ शकतो. आणि जर तुम्हाला हे नाही, डॉक्टर आपलं नाही जमाना गेलं की लगेच बदलला की नवीन डॉक्टर पाशी तुम्हाला अजून 1-2 गिरवायला वेळ लागतो. आणि त्याला पण संशय येतो की हे ह्या डॉक्टर पासून का बदललेत ते. हे असे बदलाबदलीचं म्हणून त्याचा पण तुमच्यावर जास्त विश्वास राहत नाही. त्याच्यामध्ये पण तुमचे नुकसान होते. फॅमिली डॉक्टर बदलणं, मित्र मैत्रिणी हे सुद्धा बदलणं चुकीचं आहे. अगर चांगला नोकर असतो, विश्वासू नोकर आहे, खूप दिवस आपल्याकडे काम केलं आहे त्यानं, तो नोकर सुद्धा बदलल्यानंतर आपल्याला त्रास होऊ शकतो. हे सुद्धा गोष्टी चुकीच्या आहेत. नोकर मग ते स्वयंपाकी असेल, कुणी असेल, काही असेल ते असेल. अगर तुमचा जवळचा कुणी तुमच्या ऑफिसमध्ये अगर कुठल्या कामानिमित्त तुमच्याकडे जे असेल, तो बदलाबदली सतत बदलाबदली करणं हे सुद्धा तुमच्यासाठी घातक आहे. तुमचं मन त्यामुळे स्थिर नसतं आणि त्याच्यामध्ये तुमचा खूप तोटा होतो. मित्र मैत्रिणी म्हटलं तसंच प्रियसी, प्रियकर. आता तुम्हाला हे पण वाईट वाटेल माझं बोलणं. हो, आज एखाद्या मुलीनं अगर कुणी एखाद्या व्यक्तीबरोबर, मुलाबरोबर प्रेम केलंय, त्याचं तुमच्या सर्व गोष्टी माहित आहेत आणि तुम्हाला ते तुमचे विचार जुळाना गेले, काही झालं, तुम्ही बदलला की तुमचा कार्यक्रमच झाला. प्रियकर असेल, अगर प्रियसी असेल, हे बी बदलाबदली अगोदर पूर्ण विचार करा आणि तरच ती त्या गोष्टी करत राहा पुढच्या. म्हणजे आपण बदलाबदली ह्या गोष्टी करतोत ना, हे कधीही आपल्याला घातक ठरू शकतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मी सांगू शकत नाही तेवढ्या गोष्टी आहेत की ही बदलाबदल आणि तुम्हाला नातं अथवा गुरु काय जे आहेत, आपण देव, हे टिकून देण्याची जास्त अपेक्षा धरायच्या नाहीत कुणाकडून. आपण जास्त अपेक्षा धरतो आणि अपेक्षा धरल्यानंतर अपेक्षा भंग झाला की आपल्याला खूप दुःख होतं आणि हे दुःख आपल्याला निराशाकडे नेतं आणि मग आपण अधोगतीला लागतो. मग मानसिक तणावामध्ये जातो आपण. त्याकरता तुम्हाला मी सोपं सांगतो की तुम्ही बदलाबदलीच्या भानगडीत पडू नका. एक तर तुम्हाला असं करायचं वाटतंय ना बदलाबदलीचं असेल तर सुरुवातीला तुम्ही देवादेव बी करू नका जास्त. काय तुम्हाला देवदेव करू नका. बदलाबदली जर देवदेवाची करायची असेल तुम्हाला, आज काय समजा मारुतीच घेतलाय, आज कोणी दत्तात्रेयच घेतलाय, आज कोणी शिवजीच घेतलाय, आज कोणी रामच घेतलाय, आज कोणी कृष्णच घेतलाय, कोणी राधाकृष्णाच आहे, वगैरे 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 चालूच असतं, विठ्ठलाच आहे, चालूच आहे. हे जर तुम्हाला बदलाबदली सतत करायचं असेल ना, तर सुरुवातीला ते देवदेवाच्या भानगडीत पडू नका तुम्ही. कुणी म्हटलं हा देव लय चांगला, अगर देवाविषयी काही सांगितलं की लगेच तिकडे आकर्षित झाला. कुणी म्हटलं अमुक अमुक देव खूप चांगला आहे की लगेच तिकडे आकर्षित, दिला पहिला सोडून, लगेच त्याची भक्ती कराय. कुणी म्हटलं म्हणजे कुठंही म्हणजे असं सारखं बदलाबदलीमुळे तुमचं एकाग्रता होत नाही आणि तुम्हाला कुठंच काही भेटत नाही, जीवनभर काही भेटत नाही आणि तुम्ही सतत तणावामध्ये, निराशामध्ये, दुःखामध्ये राहतात. मी म्हटलं ना, ते गुरुच्या बाबतीत तेच असतं. एकदा गुरु केला की तो आयुष्यभरासाठी असतो. हे धरसोडपणा करणं चुकीचे असतात. देवाचं एकदा आपण भक्ती सुरुवात केली, भक्ती करण्याला, की तो कायमस्वरूपी धरायचा. कायमस्वरूपी. अगर एखाद्या समजा आपली समस्यासाठी कुणाला विचारत असं जाते तर एकच धरायचा, कारण तुम्ही याच्याकडे करता करता तुम्हाला खूप वाट लागते तुमची. मी डॉक्टरचं तेच सांगितलं ना तुम्हाला की तेच आहे ते तुमच्या खाळगे खिळगे, काही खोड्या, काही तुमचे आजार, सर्व काही माहीत असतं त्याला.
फॅमिली डॉक्टरला तुम्ही बदलाबदलीमध्ये तुमचं तिसरंच होऊन बसतं. ह्याच्याकडे थोडंसं त्याच्याकडे थोडंसं करीत करीत हे बदलाबदली कार्यक्रम. नोकराचं तेच असतं. नोकर बी आपण समजा विश्वासू, त्याला तुमच्या घरातल्या सर्व गोष्टी माहीत असतात आणि तुम्ही तो बदलल्यानंतर तुमचं बाहेर सगळंच माहीत करून देतो आणि तुमचा कार्यक्रम करायला सोपं होत जातो दुसऱ्याला. अशा गोष्टी असतात. मग करायचं तर दुश्मनी करायचं नाही, तुम्हाला बदलायचं तर हळूहळू बदला, म्हणजे जाणू द्यायचं नाही. अशा गोष्टीनं बदलाबदली करायची. मित्र तुम्हाला थोडंसं पटना गेलं, जास्त अपेक्षा धरू नका त्यांच्याकडून. मित्रमैत्रिणीकडून बी, प्रेयशी प्रियकराकडून बी, पती पत्नीकडून, पतीनं लय पत्नीकडून जास्त अपेक्षा धरायची नाही, दुःख होतं. पत्नीनं बी तेच करायचं. फक्त एकत्र राहायचा प्रयत्न करायचा. बदलाबदलीचा भानगडीत पडू नका. तुम्ही दोघंही दुःखी होणार, दोघेही दुःखी होतात. कुणीही सुखात राहू शकत नाही. ही बदलाबदली जी प्रकारात आजकाल जास्त चाललाय ना, त्यासाठी सांगतो तुम्हाला. तुम्ही एकाग्रता, स्थिर, ह्याच गोष्टी अशाच नाही तर खूप काही धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये. बऱ्याच जणांना नोकऱ्या बदलायची लई सवय असते. पटापटा पटापटा. काय होतं आजकाल त्या नोकरीच्या संदर्भात बी काय होईल, तुम्हाला तुमच्यात जोम असतो, तरुण असतात तुम्ही. आज ही कंपनी, उद्याच्याला ती कंपनी जास्त पैसे देते म्हटली ना की लगेच त्या कंपनीत जाता. पुन्हा ती दुसरी थोडी जास्त म्हणली की त्याच्यात जाता. असं जात 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 काय होतं, तुमचं वय थोडंसं वाढतं आणि मग असा कार्यक्रम होतो की तुम्हाला कोणतीच कंपनी घेत नाही. तुम्हाला मग पुन्हा म्हणतात माझ्या नोकरीच ठिकाणा गेली, नोकरी राहत नाही, नोकरी माझी टिकत नाही. आणि मग कुठंच नाही म्हणतात ना हेत ना तेच, कुठंच नाही, ना घाट का ना घर का, असला कार्यक्रम होतो. म्हणजे कुठलंच तुम्हाला असं मिळत नाही ते व्यवस्थित. बदलाबदली इतके नोकरीच्या बाबतीत तर मला फोन येतात ना की माझी नोकरी टिकत नाही, नोकरी बदलली, मला नोकरी मिळाना गेली वगैरे, अशा गोष्टी बरंच काय 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 खूप. त्याचे कारण मेन ही इथं, तुम्ही बदलाबदली करत करत तुम्ही स्थिर मनाने एकाच ठिकाणी व्यवस्थित राहिला नाहीत. तुम्ही पैशाच्या लालची खातर बदलाबदली करत गेलात ना, मग ती शेवटी काय होतं, सगळेजण समजतात हे ना का बदलली, त्यानं पगार दिला म्हणून बदलली. ठीक आहे, मग ती कामापुरता यूज करून घेतात तुमचा आणि मग देतात सोडून. आयुष्य मग असंच खूप काही. तुम्हाला इकडे बघा, समजा व्यवसायामध्ये सुद्धा बदलाबदली करायचं ना तर डायरेक्ट बदलायचं नसतो. ज्या वेळेस आपल्याला एखादा व्यवसाय चांगला जम बसला ना, अगर आपल्याला दुसरं काही करायची इच्छा होते तर त्याला एकदम सोडून द्यायचं नसतं, त्याच्यामधून हळूच बाहेर काढायचं, तिकडे बघायचं चांगलं, ती परिपक्व होईपर्यंत ह्याला सोडायचं नसतं. व्यवसायामध्ये सुद्धा बदला, पण त्याला ते सिस्टीम मध्ये बदलावं लागतं. नोकरीच्या बाबतीत अशाच भानगडी होऊन बसल्यात, पण शेवटी वय वाढलेलं असतं, तुम्हाला काम होत नाही, कंपनीवाल्यांना पाहिजे असतं तंदनीत काम करणारा माणूस, तरुण माणूस पाहिजे असतं, मस्त झटचट झटचट हालणारा माणूस पाहिजे, तुमच्याच्यानं होत नाही हालणं, मग ते तुम्हाला मिळत नाही नोकरी. हे असंच आयुष्यभर फिरत फिरत शेवटी काहीच नाही राहत. सगळ्याच गोष्टी सांगतो तुम्हाला, हे जे मी सांगितलेत ना, देव, गुरु, चांते, नेते, डॉक्टर, मित्र, मैत्रिणी, नोकर, या काय जी सांगितल्यात ना गोष्टी, ह्या तशाच पद्धतीच्या आहेत. आपण स्थिर, कमी हो जास्त हो. आता मग वाटते बायको आपल्याला फार हिरोईन पाहिजे, हिरोईन सारखी दिसली पाहिजे, नसते बाबा. जे आहे त्याच्यात समाधान मान. म्हणजे अपेक्षा जास्त धरताना, अपेक्षा धरलं की दुःख होतं. अपेक्षा धरायच्या नाहीत, मोजक्या अपेक्षा धरायच्या, मोजकं जे आहे ते ठीक आहे. आजकाल काही पत्नी 4 दिवस बी, 8-10 दिवस बी, महिना 2 महिन्यात बी बदलाबदली चाललेली, नको वाटतं लगेच. अरे पूर्वी कसं होतं, आताचे कोण कुणाला मार घेत नाही, नवऱ्याचा मार बायको घेत नाही, बायकोचं बोलणं कुणी कुणाचं काही देणं घेत नाही. थोडंसं काही सहन करण्याची क्षमता राहिली नाही तुमच्याकडे.
लगेच टाईट मामला, चल लगेच पेपरवर लिहून देतो तुला मी सोडतोय म्हणून. थोडा दम, धीर, तर राग, शांत भिंत, थोडं ऍडजस्टमेंट करायची शिका जरा. याच्यामुळं तुमचं जीवन दुःखमय होईलय. आणि जाता जाता ही सगळ्या गोष्टी जी चालतात ईश्वराच्या कार्यावर चालतात ना, तर ईश्वरावर एकदाच श्रद्धा ठेवा. कुठलाही धरा तुम्ही, देव धरायचा आहे ती एवढं सांगायचंय. तुम्हाला कोणता करायचा ना ते करा, कुठलाही देव. मी म्हणत नाही तुम्ही हेच करा म्हणून, तुम्हाला जे आवडतं, पण ते एकदा देव पकडला की तो पुन्हा सोडायचा नाही, आयुष्यभर सोडायचा नाही. देव परीक्षा बघत असतो तुमची. तुम्हाला एक उदाहरण सांगू का? समजा आपण तुमच्या घरामध्ये जर 2-3 जण महिला असतील, उदाहरण, आणि स्वयंपाक करायला चाललाय, भाजीचं समजा टाकली, आपण समजा हिनं काही लक्ष द्यायचं, तिनं काही लक्ष द्यायचं, असं काही झालं असेल, ह्याच्याकडं तिनं जायचं, बघायचं भाजी कशी शिजली का नाही, तिनं बघायचं, तिनं अधिक बघायचं. त्यानं होतं काय माहितीये का? एकीला वाटतं हिनं टाकलं, मीठ टाकलंय का नाही की माहीत, थोडंसं चिमूटभर टाकती जाऊन. तिला वाटतं अजून हिनं टाकलं का नाही की ती बी टाकी. हिनं तिखट म्हणते कमी टाकलंय, कमी असलं तर ती बी टाकी. काही एक्स्ट्रा मटेरियल पडत राहतं आणि त्या भाजीचा सत्यानाश होतो. बेचव होती भाजी. तसं आपलं जीवन बेचव होणार आहे. तुम्ही एकच पकडा, एकच देव पकडा, एकच देवावर विश्वास ठेवा, कुठलाही असेल, म्हणजे ते देवाला कळेल तुम्हाला नेमकं काय करायचं, काय नाही, तुमची समस्या काय, काय करायला पाहिजे. वेळ लागत असतो, दम काढावा लागतो. एकच पकडा देव, कुठलाही पकडा, एकच पकडा. पकडा म्हणजे उपासना करा, भक्ती करा. ह्याचं थोडं, त्याचं थोडं, ह्याचं थोडं, त्याचंच थोडं करून देवाला बी मग तुमच्यावरला विश्वास जातो उडून. देव बी विश्वास ठेवत नाही, इधर सोडे म्हणते. आज माझ्याकडे येतंय, उद्या त्याच्याकडे जाते, जाऊ दे. ती म्हणते ह्याच्याकडून आलेलं आहे, ह्याचं काही खरं नाही, इधर सोडे. आज आपल्याकडे आलं म्हणून उद्याच्या लावी आपल्याकडे राहिल्याची गॅरंटी नाही. हे सगळेजण लुटून देतात तुम्हाला, लक्षात घ्या. ही मज्जा म्हणून नका बघू, अगर विनोद वाटू नका, ही खरी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही असंच लटकत राहणार आहेत. तर मला एकच जाता जाता सांगायचं आहे की तुम्ही काही करा, पण एक निष्ठेनं करा. कुठलंही काम सुद्धा तेच करा, एक निष्ठेने, एकच काम करा. धडसोडपणा करू नका. मुलांच्या बाबतीत पण ते होईल. मी जाता तर सांगतो, शिकताना सुद्धा अगोदर वाटतं इंजिनिअरिंग बरी, मग थोडंसं बोललं, दुसरे पोरं भेटले, दुसरे काही म्हटलं की नाही मेडिकलला गेलो असतो तर बरं राहिलं असतं, इकडं मेकॅनिकल लाईनला गेलो असतो तर बरं राहिलं असतं, कुणी वाटतं मग याच्याकडे गेलो असतो तर बरं राहिलं असतं, कुणी म्हणतं तलाठी असेल, कोलाटी असेल, काय असेल, याला गेलो तर ती बरं राहिलं असते, ती साईड बरी होती, कोण कॉम्प्युटर इंजिनियर झालं असतं बरं झालं असतं. हे म्हणजे तुम्ही शिकत तुमच्या एवढ्या मनामध्ये विचार येतात ना, ते तुम्ही कुठलंच काही करू शकत नाहीत आयुष्यभर, आणि तुम्ही लटकतच राहतात, तुम्हाला कुठलंच काही भेटत नाही. हे एकदा विषय एक धरला रे बाबा की तो कायमचा बाहेर काढायचा. ठीक आहे, तुम्हाला इंजिनिअरिंग करायची, इंजिनिअरिंग करा पूर्ण, तुम्ही नोकरी लागा, तिथं चांगलं स्थिर व्हा, पुन्हा ते करत करत दुसऱ्या काही परीक्षा द्यायच्या तर देऊ शकतात, आणि त्याच्यामध्ये चांगल्या गुणाने पास झाला तर पुन्हा हेला सोडायला काही अडचण नाही. परंतु ती लागायच्या अगोदर तुमचे नाटकं चालू होतील. लागायच्या अगोदरच सगळ्या गोष्टी असं चालू होतात. हे धरसोडपणा ह्या मुलांच्या बाबतीत बी अंगलट येतोय. कुठल्याच मापात बसत नाही, कुठलं शिक्षण पूर्ण होत नाही, अपुरं शिक्षण राहतं, कुठल्याच शिक्षणावर भर व्यवस्थित एकाग्रता होत नसल्यामुळे अस्थिर राहिलेत. परत हे मोबाईलमध्ये चाळे नाटकं, मध्येच रील बनवायच्या, कुठं काही करायचं, कुठं लक्ष त्या लोकांचं नका नादी लागू, रीलवाल्या बनवणाऱ्या लोकांचं. आपलं बघा काय शिकायचं वगैरे काय ते.
फक्त तुम्हाला जे काय करायचं ते एकाग्रतेने, एका निष्ठेने, एकाच ह्याच्यावर फोकस करा. एवढंच सांगायचं मला जाता जाता. आणि एक निष्ठ राहा. त्यात ती सगळ्याच गोष्टीत ह्यानं राहा. मग तुम्हाला कुठेही अपयश येणार नाही. थोडंफार त्रास होत असतो हो, पण सहन करावा लागतो. सहन करा, सहन करायला शिका. बऱ्याच गोष्टीत बोलायसारख्या, पण आता थांबतो. खूप मोठा हा प्रोग्राम व्हायलाय. आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल, कारण तुम्ही काय ऐकणार नाही. पांचट गप्पा म्हणतात, हे काय दररोजच आम्हाला काही कळत नाही का? मला माहिती आहे तुम्हाला बी कळतंय, पण वळत नाही म्हणून ही वळवायचा प्रयत्न आहे माझा. नाही वळला तरी नाही वळलात, मला काय करायचंय? केलं तर ठीक, नाही तर नाही. तुम्ही ऐकलं तर माझा फायदा आहे का? नाही. आणि नाही ऐकलं तरी माझा फायदा आहे का? नाही. काहीच फायदा बिदा तोट्याचा काहीच नाही. फक्त बोलायचं काम आहे माझं आणि सांगायचं काम आहे. तुम्हाला सांगितलं, ऐकायचं ऐका, नाही ऐकायचं नका ऐकू. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.